ज्या तिथं नाव नोंदणी करायची पुढे कोपऱ्याला नाव नोंदणी सागर भाई निकल गए। हाँ निकल गए 18 किलोमीटर को दड़ू से दोनों ऑल इंडिया टेंट डीलर वेलफेअर असोसिएशनचे चेअरमन तथा महाराष्ट्र राज्याचे मंडप लाईट आणि केटरिंग असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय दडूशेठ पुरोहित यांचं लातूर जिल्हा मंडप लाईट केटरिंग असोसिएशनच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक हार्दिक 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 स्वागत। सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा सुंदर आणि देखणा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे। लातूर जिल्ह्यामध्ये मंडप लाईट केटरिंग असोसिएशनच्या माध्यमामधून आज या ठिकाणी या सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय चेअरमन सागरभाई चव्हाण यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत। अतिशय सुंदर आणि देखणा सोहळा आज आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी संपन्न होत आहे। त्याचबरोबर लातूर जिल्ह्याचे सन्माननीय जिल्हाध्यक्ष बबनजी आकनगिरे यांनाही विनंती आहे आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे। लातूर जिल्हा सचिव सन्माननीय रामजी समसापुरे यांनाही विनंती आहे आपण स्टेजवरती स्थानापन्न व्हायचं आहे। त्याचबरोबर पद्मावती हार्डवेअर्सचे तनिषजी जैन यांनाही विनंती आहे की आपण स्टेजवरती स्थानापन्न व्हायचं आहे। त्याचबरोबर निलंगा तालुक्याचे तालुका प्रतिनिधी दिलीपजी मिनियार, रेणापूरवरून उपस्थित असलेले विश्वनाथजी पुणे, जळकोटवरून उपस्थित असलेले सोमनाथजी फुलारी, सिद्धेश्वरजी सुरवसे, शिरूर आनंदपाळचे काशीनाथजी गोने, इस्माईल भाई तांबोळी, विठ्ठल सुतार,
अय्यूब भाई या सर्वांना विनंती आहे आपण स्टेजवरती स्थानापन्न व्हायचे। या सर्व प्रतिनिधींना देखील विनंती आहे थोडंसं लवकर लवकर यायचं आपण स्टेजवरती। त्याचबरोबर सन्माननीय लातूर जिल्हा मंडप लाईट केटरिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष भागवतजी नरारे, मनोजजी सुरवसे, सत्तारभाई शेख, जयदेवजी बिडवे यांनाही विनंती आहे की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचे। भागवत नरारे, मनोज सुरवसे, सत्तारभाई शेख, जयदेवजी बिडवे यांना विनंती आहे आपण स्टेजवरती स्थानापन्न व्हायचं आहे। आज लातूर शहरामध्येच नव्हे तर लातूर जिल्ह्याची कार्यकारिणी या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली आहे आणि या कार्यकारिणीचे सन्माननीय चेअरमन दीपक भागवत यांनाही विनंती आहे की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचे। सन्माननीय दीपकजी भागवत यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचे। लातूर जिल्हा मंडप लाईट केटरिंग असोसिएशनच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या हा पदग्रहण सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय। या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले पुणे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय प्रदीपजी नेवाळे यांनाही विनंती आहे की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचे। सन्माननीय प्रदीपजी नेवाळे। अतिशय सुंदर आणि देखणा सोहळा आज या ठिकाणी संपन्न होत आहे। लातूर जिल्ह्यामध्ये ऑल इंडिया टेंट डीलर वेलफेअर ऑर्गनायझेशनच्या भारताचं प्रतिनिधित्व या क्षेत्रामध्ये करणारे चेअरमन तथा महाराष्ट्र राज्याचे राज्याध्यक्ष आदरणीय दडूशेठजी पुरोहित यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न होतोय। नांदेड जिल्ह्याचे सन्माननीय अध्यक्ष उपाध्यक्ष अनवरभाई यांनाही विनंती आहे आपण स्टेजवरती स्थानापन्न व्हायचे। सोलापूर जिल्ह्याचे सन्माननीय अध्यक्ष सचिनजी भिसे यांनाही विनंती आहे आपण स्टेजवरती स्थानापन्न व्हायचे। धाराशिव जिल्ह्याचे अध्यक्ष राजू सेठ जानवळकर यांनाही विनंती आहे आपण स्टेजवरती स्थानापन्न व्हायचे। प्ले बाय यूएस या ठिकाणी ऑल इंडिया टेंट डीलर वेलफेअर ऑर्गनायझेशन आणि लातूर जिल्हा व तालुका अधिकारी मेळावा आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाला सुरुवात केली जात आहे आणि आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले खरं तर आपल्या सर्वांच्या आग्रहास्तव आवर्जून उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके प्रदेशाध्यक्ष रामकिसनजी उर्फ दडूशेठ पुरोहित यांचा सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे। आलेल्या मान्यवरांचा यथोचित सन्मान करणं हे आपल्या सर्वांचं आद्य कर्तव्य आहे आणि आपल्यासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेली सर्व मान्यवर मंडळी ही आजच्या कार्यक्रमाची प्रमुख अतिथी म्हणून त्यांनी उपस्थिती दर्शवलेली आहे। त्या सर्व मान्यवरांचं शब्दसुमनानं स्वागत होणार आहे। मी
या ठिकाणी परशेट्टी सरांना विनंती करतो की आलेल्या मान्यवरांचं शब्द सोमनानं आपण स्वागत करायचे। स्वामी मंडप डेकोरेशनचे वीरभद्रजी स्वामी यांनाही विनंती आहे आपण स्टेजवरती यायचे। नांदेडवरून उपस्थित असलेले सन्माननीय बापूराव सन्माननीय अनिरुद्धे यांनाही विनंती आहे। प्रिय पाहुण्यांचे करू स्वागतम, मान्यवरांचे करू स्वागतम। आपुले जहाले शुभ आगमन, आपुले जहाले शुभ आगमन। प्रिय पाहुण्यांचे करू स्वागतम, मान्यवरांचे करू स्वागतम। आज कृतार्थ झाले जीवन पाहुन मान्यवरांना, धन्य झालो आम्ही सारे भेटून आप्त जनाना। गंधर्व गाती गंधर्व गाती शुभ मंगलगान। प्रिय पाहुण्यांचे करू स्वागतम। देवणीवरून उपस्थित असलेले इस्माईल भाई तांबोळी यांनाही विनंती आहे आपण स्टेजवर यायचे। श्री गणेशाला करून नमन, श्री गणेशाला करून नमन। प्रिय पाहुण्यांचे करू स्वागतम, मान्यवरांचे करू स्वागतम। जुळली नाती जुळली प्रीती, जुळले सूर मनाचे। विसरू दोषा विसरू रोषा, स्नेह प्रेम ही उरावे। जन्मोजन्मी जन्मोजन्मीचे जोडू बंधन। प्रिय पाहुण्यांचे करू स्वागतम, मान्यवरांचे करू स्वागतम। श्री गणेशाला करून नमन, श्री गणेशाला करून नमन। प्रिय पाहुण्यांचे करू स्वागतम, मान्यवरांचे करू स्वागतम। धन्यवाद। धन्यवाद सर। या मान्यवरांच्या शब्दसुमनाच्या कार्यक्रमानंतर आजच्या कार्यक्रमाला खरं तर भारतीय संस्कृतीमध्ये आपण वावरत असताना आपण सर्वच जण मंडप असेल, केटरिंग असेल, लाईट डेकोरेशन असेल, पद्मावती हार्डवेअर्सचे सन्माननीय तनिषजी जैन यांना विनंती आहे आपण स्टेजवरती यायचे। जर्मन हँगर्सचे तनिष जैन यांना विनंती आहे आपण स्टेजवरती यायचे। यानंतर अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आलेल्या मान्यवरांचा यथोचित सन्मान करणं हे आपल्या सर्वांचं आद्य कर्तव्य आहे। आणि आजच्या कार्यक्रमाचं प्रमुख आकर्षण म्हणलं तरी वावगं ठरणार नाही, कारण आपल्या बरोबरच आपल्या लातूर शहरामध्ये माझ्या माहितीस्तव दडूशेठ आज सुद्धा लातूर शहरामध्ये आम्ही एक तुम्हाला सर्वजण आदर्श मानतो, एक आयडियल मानतो। आणि आज आपण महाराष्ट्राचंच नव्हे तर भारत देशाचं नेतृत्व करत आहात, याचा सर्व आमच्या सर्व टीमला लातूर जिल्ह्याला अभिमानाची गोष्ट आहे। आणि म्हणून
आणि आलेल्या मान्यवरांचा यथोचित सन्मान करणं हे आपल्या सर्वांचं आद्य कर्तव्य आहे. म्हणून आजच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणून उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष तथा ज्या भारत देशाचं नेतृत्व ज्यांच्या माध्यमामधून आपल्या क्षेत्रामध्ये होत असतं ते ऑल टेंट डीलर वेलफेअर ऑर्गनायझेशनचे चेअरमन आदरणीय दडूशेठ पुरोहित यांचं स्वागत करण्यासाठी मी लातूर जिल्हा मंडप लाईट केटरिंग असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की आपण सन्माननीय दडूशेठचा पुष्पहार, ट्रॉफी, सुंदर अशी विठ्ठल रुक्मिणीची एक सुंदर अशी प्रतिमा आणि शाल आणि बुके देऊन हा सन्मान संपूर्ण लातूर जिल्ह्याच्या वतीनं सन्माननीय दडूशेठचा सन्मान आजच्या या सोहळ्याच्या माध्यमामधून करायचंय. मी सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की आपण स्टेजवरती सन्मानासाठी यायचंय. महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष तथा लातूर जिल्ह्याच्या वतीनं हा सन्मान दडूशेठजी पुरोहित यांचा सन्मान या ठिकाणी केला जात आहे. आदरणीय रामकिसन उर्फ दडूशेठ पुरोहित यांचा सन्मान लातूर जिल्हा मंडप लाईट केटरिंग असोसिएशनच्या वतीनं या ठिकाणी सर्व पदाधिकाऱ्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी केला जात आहे. सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. अतिशय सुंदर आणि देखणा सोहळा या ठिकाणी आज लातूर जिल्ह्यामध्ये संपन्न होतोय आणि सर्व जिल्ह्यामधील प्रतिष्ठित, निमंत्रित, आमंत्रित सर्व सदस्यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. यानंतर आजच्या कार्यक्रमासाठी ज्यांची प्रमुख उपस्थिती लाभलेली आहे ते ऑल टेंट डीलर वेलफेअर ऑर्गनायझेशनचे सन्माननीय आवर्जून उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे चेअरमन आदरणीय सागरभाई चव्हाण यांचं स्वागत करण्यासाठी मी लातूर जिल्हा मंडप लाईट केटरिंग असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की आदरणीय सागरभाई चव्हाण यांचा देखील सन्मान आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं, आपल्या लातूर जिल्ह्याच्या वतीनं आपण या ठिकाणी संपन्न करतोय. लातूर जिल्ह्यामध्ये प्रथमच हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. कारण जे जे नवं ते लातूरकरांना हवं ही संकल्पना लातूरच्या संस्कृतीमध्ये, लातूरच्या मातीमध्ये आणि हीच संस्कृती, हीच परंपरा आपण सातत्यानं तेवत ठेवत सर्व मंडप लाईट केटरिंग असोसिएशनच्या वतीनं हा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जात आहे. ऑल इंडिया टेंट डीलर वेलफेअर ऑर्गनायझेशन महाराष्ट्र राज्याच्या नेतृत्व त्यांच्या माध्यमामधून होत असतं. ते सन्माननीय चेअरमन सागरभाई चव्हाण यांचा सन्मान या ठिकाणी केला जात आहे. यानंतर मी सन्माननीय पद्मावती जर्मन हँगर्सचे या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले तनिषजी जैन यांची उपस्थिती या ठिकाणी लाभलेली आहे. मी सन्माननीय तनिषजी जैन सरांचं स्वागत करण्यासाठी मी सन्माननीय बालाजी मुळे यांना विनंती करतो की आपण पद्मावती हँगर्स जर्मन हँगर्सचे तनिष जैन सरांचं बाहेर गेले. यानंतर आजच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले लातूर या ठिकाणी ऑल टेंट डीलर वेलफेअर ऑर्गनायझेशनचे पुणे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय प्रदीपजी नेवाळे साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी भागवतजी नररे आणि मनोजजी सुरवसे यांना विनंती करतो की आदरणीय
प्रदीपजी नेवाळे साहेब यांचा सन्मान या ठिकाणी या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले सन्माननीय राहुलजी मुनोत पुण्यावरून उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान या ठिकाणी ऑल टेंट डीलर वेलफेअर ऑर्गनायझेशनच्या वतीनं या ठिकाणी संपन्न होईल. महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय उपाध्यक्ष ऑल टेंट डीलर वेलफेअर ऑर्गनायझेशन चे सन्माननीय महाराष्ट्र राज्याचं उपाध्यक्ष पद ज्यांच्याकडे आहे ते सन्माननीय पुण्यावरून आवर्जून उपस्थित असलेले राहुलजी मुनोत सर यांचं स्वागत करण्यासाठी मी सन्माननीय दीपकजी भागवत, सन्माननीय शहाजीराव पाटील साहेब यांना विनंती करतो की आदरणीय राहुलजी मुनोत सरांचा सन्मान करायचा आहे. अतिशय सुंदर आणि देखणा सोहळा या ठिकाणी आज लातूर जिल्ह्याच्या मंडप, लाईट आणि डेकोरेशन्स आणि केटरिंगच्या माध्यमामधून या ठिकाणी संपन्न होत आहे. त्याचबरोबर यानंतरचा सन्मान करण्यासाठी मी सन्माननीय मिथुनजी राठी आणि सत्तारबाई शेख यांना विनंती करतो की आपण पुढील सत्कारासाठी तयार राहायचे. पुढील सन्मान जो होणार आहे तो सोलापूर जिल्ह्याचे सन्माननीय अध्यक्ष सचिनजी भिसे यांना विनंती करतो की आपण हा सन्मान स्वीकारावा. मिथुनजी राठी आणि सत्तारबाई शेख यांना विनंती आहे. सचिनजी भिसे यांना हा सन्मान आपण संपन्न करायचा आहे. सन्माननीय सचिनजी भिसे नाही आहेत. यानंतरचा सन्मान करण्यासाठी मी नांदेडचे उपाध्यक्ष अनवरभाईचा सन्मान करण्यासाठी मी आत्ताच मान्यवरांना विनंती करतो. सन्माननीय नांदेड जिल्ह्याचे सन्माननीय उपाध्यक्ष अनवरभाई यांचा सन्मान लातूर जिल्ह्याच्या टीमच्या वतीनं या ठिकाणी केला जात आहे. यानंतरचा सन्मान करण्यासाठी मी पिंपरी चिंचवडवरून उपस्थित असलेले नंदकिशोरजी तोवर यांना विनंती करतो की आपण पुढील सन्मान स्वीकारायचा आहे. राज्याचे प्रतिनिधी पिंपरी चिंचवडवरून उपस्थित आहेत. नंदकिशोरजी तोवर यांचा सन्मान करण्यासाठी मी पंकज सोनी आणि गणेश कुंभार यांना विनंती करतो की आपण आदरणीय नंदकिशोरजी तोवर साहेब यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न करायचा आहे. पिंपरी चिंचवडचे येथून आवर्जून उपस्थित असलेले राज्य प्रतिनिधी सन्माननीय नंदकिशोरजी तोवर साहेब यांचा सन्मान लातूर जिल्ह्याच्या टीमच्या वतीनं या ठिकाणी केला जात आहे. यानंतर राज्य प्रतिनिधी सन्माननीय नितीनजी गवळी साहेब यांचा सन्मान या ठिकाणी करण्यासाठी मी रवी ओझा, जयवंत लवटे यांना विनंती करतो की आपण हा सन्मान करण्यासाठी यायचे. आदरणीय गवळी साहेबांचा सन्मान या ठिकाणी रवी ओझा आणि जयवंत लवटे यांना विनंती आहे. राज्य प्रतिनिधी सन्माननीय नितीनजी गवळी साहेब यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न करायचा आहे. त्याचबरोबर शिवाजीराव साबळे आणि आरिफ सय्यद
यांना विनंती आहे, या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले नांदेडचे उपाध्यक्ष बाबूरावजी खिचडे यांचा सन्मान करायचा आहे। आदरणीय आरिफ सय्यद आणि शिवाजी साबळे यांना विनंती आहे, आपण पुढील सन्मान या ठिकाणी संपन्न करायचा आहे। यानंतर चा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय बाबूरावजी खिचडे साहेब यांचा। यानंतर त्याचबरोबर या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले सन्माननीय भिंगारे साहेब यांचा सन्मान, त्याचबरोबर या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले सन्माननीय राजू शेठ जानवळकर यांचा सन्मान करण्यासाठी मी रमजान सय्यद यांना विनंती करतो। रमजान सय्यद आणि सन्माननीय शहाजी पाटील यांना विनंती करतो की आपण राजू शेठ जानवळकर यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न करायचा आहे। खऱ्या अर्थानं शब्दांची पूजा करीत नाही आम्ही, गुणांची आरती गातो। शब्दांची पूजा करीत नाही आम्ही, गुणांची आरती गातो। आणि ज्यांच्या गावात सूर्य नाही त्यांच्या हातात उजेड देतो, या उक्तीप्रमाणे आपण सर्वजण अतिशय सुंदर असं कार्य आपापल्या जिल्ह्यामध्ये अतिशय प्रामाणिकपणे करतात, त्याबद्दल आपल्या सर्वांचा सन्मान या ठिकाणी केला जात आहे। यानंतर उमरगाचं नेतृत्व ज्यांच्या माध्यमामधून होत असतं ते वीरभद्रजी स्वामी मंडप अँड डेकोरेटर्सचे सर्व आदरणीय वीरभद्रजी स्वामी यांचं स्वागत करण्यासाठी मी आदरणीय गणेशजी कोंबार आणि बालाजी मुळे यांना विनंती करतो की आपण वीरभद्र स्वामी यांचा सन्मान करायचा आहे। या ठिकाणी भोर तालुक्याचे सन्माननीय अध्यक्ष सोंडकर साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी जयदेव आप्पा बिडवे यांना विनंती करतो की आपण सोंडकर साहेबांचा सन्मान या ठिकाणी संपन्न करायचा आहे। यानंतर पुणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष आणि राजगड तालुक्याचे अध्यक्ष विनायकजी रानकटे यांचा सन्मान करण्यासाठी मी जयदेव आप्पा बिडवे आणि भागवत नरारे या दोघांना विनंती करतो की आपण रानकटे साहेबांचा सन्मान या ठिकाणी संपन्न करायचा आहे। यानंतर या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले पद्मावती
जर्मन हँगर्सचे सन्माननीय तनिषजी जैन साहेब यांचा सन्मान करण्यासाठी मी जयदेव अप्पा बिडवे, रामजी समसापुरे, दत्ताजी लवटे, भागवतजी नरहरे या चौघांना विनंती आहे की आपण पद्मावती जर्मन हँगर्सचे तनिषजी जैन सर यांचा सन्मान या सोहळ्याच्या निमित्तानं आपण संपन्न करायचा आहे। अतिशय सुंदर आणि देखणा सोहळा आज लातूर जिल्ह्याच्या वतीनं आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आपण संपन्न करीत आहोत। या ठिकाणी लातूर जिल्ह्याची जी कार्यकारिणी आपण निवडलेली आहे त्या लातूर जिल्ह्याचं जिल्हाध्यक्ष आणि उपजिल्हाध्यक्ष हे नवीन कार्यकारिणी या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे। मी व्यासपीठावरील मान्यवरांना आवर्जून सांगू इच्छितो की लातूर शहरामध्ये जी खऱ्या अर्थानं आपल्या क्षेत्रामध्ये सर्वात महत्त्वाची बाब असते की एकमेकांची युनिटी असणं आणि युनिटी शिवाय कुठल्याही पद्धतीचं काम संपन्न होत नाही। म्हणून खऱ्या अर्थानं आपण लहानपणापासून जी गोष्ट ऐकतो की एकीचं बळ हे अतिशय महत्त्वाचं असतं आणि म्हणून लातूर जिल्ह्यामध्येच आपल्या मार्गदर्शनाखाली मंडप, लाईट आणि केटरिंग यांचं एक कोऑर्डिनेशन बनवून अतिशय सुंदर असं असोसिएशन आमच्या सर्व टीमनं तयार केलेलं आहे आणि या कार्यकारिणीचा सन्मान मी व्यासपीठावरील सर्वच मान्यवरांच्या शुभ हस्ते हा सन्मान करण्याची विनंती करतो। या ठिकाणी लातूर जिल्ह्याचे नूतन जिल्हाध्यक्ष, मंडप, लाईट आणि केटरिंग असोसिएशनचे लातूर जिल्ह्याचे नूतन जिल्हाध्यक्ष सन्माननीय कृष्णांत उर्फ बबन आकनगिरे यांचा सन्मान करण्यासाठी मी सन्माननीय दडूशेठ यांना विनंती करतो की आदरणीय बबन आकनगिरे यांचा सन्मान करायचा। आपण सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवून आजच्या आपल्या लातूर जिल्ह्याचं प्रतिनिधित्व ज्यांच्या माध्यमामधून होत आहे ते सन्माननीय बबन आकनगिरे यांचा सन्मान सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी केला जातोय। आपण जोरदार टाळ्या वाजवायच्या सर्वांना विनंती आहे। यानंतर लातूर जिल्हा मंडप, लाईट, केटरिंग असोसिएशनचे सन्माननीय सचिव आदरणीय राम समसापुरे यांचं स्वागत करण्यासाठी मी सन्माननीय सागरबाई चव्हाण यांना विनंती करतो की सन्माननीय राम समसापुरे यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे। सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचंही आपण स्वागत या निमित्तानं संपन्न करणार आहोत। आणि लातूर शहरच नव्हे तर लातूर जिल्ह्याची ही कार्यकारिणी आहे। प्रत्येक तालुक्याच्या तालुका अध्यक्षाची आणि तालुका प्रतिनिधीची निवड या ठिकाणी केलेली आहे आणि निलंगा या ठिकाणी निलंगा तालुक्याचं तालुका प्रतिनिधित्व करणारे दिलीपजी मिनियार यांचा सन्मान करण्यासाठी मी दडूशेठ आणि सन्माननीय दीपकजी भागवत यांना विनंती करतो की आपण दिलीप मिनियार यांचा सन्मान या ठिकाणी करायचंय। त्याचबरोबर या ठिकाणी रेणापूर तालुक्याचं प्रतिनिधित्व ज्यांच्या माध्यमामधून केलं जातं ते तालुका प्रतिनिधी म्हणून ज्यांची नियुक्ती झालेली आहे ते सन्माननीय विश्वनाथजी पुणे यांचं स्वागत करण्यासाठी मी जळकोट तालुक्याचं प्रतिनिधित्व
ज्यांच्या माध्यमामधून केलं जाणार आहे ते सन्माननीय सोमनाथजी फुलारी हे जळकोट तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत। त्यांचा सन्मान करण्यासाठी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय दडूशेठ आणि प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले सन्माननीय चव्हाण साहेब यांना विनंती करतो की आपण आजच्या सन्माननीय सोमनाथजी फुलारी यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे। यानंतर औसा तालुक्याचे तालुका प्रतिनिधी म्हणून ज्यांची नियुक्ती केलेली आहे ते सन्माननीय सिद्धेश्वरजी सुरवसे यांचं स्वागत करण्यासाठी मी दडूशेठ आणि सन्माननीय चव्हाण साहेब यांना विनंती करतो। औसा तालुक्याचे तालुका प्रतिनिधी सिद्धेश्वर सुरवसे यांचं स्वागत मी दडूशेठ आणि सागरबाई चव्हाण यांना विनंती करतो की आपण यांचाही सन्मान या ठिकाणी करायचा आहे। यानंतर शिरूर अनंतपाळ तालुक्याचे सन्माननीय काशीनाथजी गोने यांनाही विनंती आपण सन्मान स्वीकारण्यासाठी यायचंय। आपका बिजनेस चल रहा है। यानंतर देवणी तालुक्याचे तालुका प्रतिनिधी इस्माईलभाई तांबोळी यांचं स्वागत करण्यासाठी मी दडूशेठ आणि सागरभाई चव्हाण यांना विनंती करतो की आदरणीय देवणी तालुक्याचे तालुका प्रतिनिधी आदरणीय इस्माईलभाई तांबोळी यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न करायचा आहे। अहमदपूर तालुक्याचं तालुका प्रतिनिधी गुरुनाथजी सोलपुरे आणि गणेशजी कोदळे या दोघांनाही विनंती आहे आपण व्यासपीठावरती तालुका प्रतिनिधित्वाचा सन्मान स्वीकारण्यासाठी यायचे। गुरुनाथजी सोलपुरे यांना विनंती आहे आणि गणेशजी कोदळे यानंतर चाकूर तालुक्याचे तालुका प्रतिनिधी विठ्ठल सुतार यांना विनंती आहे आपण हा सन्मान स्वीकारायचा आहे। विठ्ठल सुतार या ठिकाणी गुरुनाथ सोलपुरे यांना विनंती आहे आपण स्टेजवरती यायचे। यानंतर चाकूर तालुक्याचे विठ्ठल सुतार यानंतर उदगीर तालुक्याचं तालुका प्रतिनिधित्व जे करणार आहेत ते आयुब भाई यांना विनंती आहे आपण सन्मान स्वीकारायचा आहे। सन्माननीय आयुब भाई उदगीर तालुका अध्यक्ष हे पद त्यांना देण्यात आलेलं आहे। व्यंकटेश बोरेवार यांना विनंती आहे आपण स्टेजवरती यायचे। या ठिकाणी धन्यवाद। मी अहमदपूरच्या टीमला विनंती आहे की आपण सर्वांनी स्टेजवरती यायचे। आपण मी मान्यवरांना विनंती करतो आपण स्थानापन्न व्हायचे। या ठिकाणी मी मान्यवरांना आवर्जून सांगू इच्छितो आपण येईपर्यंत हा एक कॉर्पोरेट इव्हेंट होता आणि कॉर्पोरेट इव्हेंट असल्यामुळे आम्ही उपस्थित सर्व सदस्यांचा एक सुंदर असा खेळ घेतला होता। या गेम मध्ये 3 प्रतिनिधी निवडण्यात आलेले आहेत
त्यांचाही सन्मान या व्यासपीठावरती आपण सर्वजण करणं कर्तव्य आहे. म्हणून त्यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो मिलिंद आदमाने, शेख हारून युसुफ खान आणि महारुद्र बेडजवळगे, दावतपूर औसा या तिघांनाही विनंती आहे आपण स्टेजवरती यायचे. तिघ पण ॲट ए टाइम एकाच वेळेस यायचे. मिलिंद आदमाने, शेख हारून, महारुद्र बेडजवळगे आलेले आहेत का? चला या. तुम्ही जेवण केलं काय? आ बाबा बाबा या. या ठिकाणी मी मान्यवरांना विनंती करतो, सेठ तुम्ही येईपर्यंत कार्यक्रमाला वेळ झालेला होता म्हणून यांच्या सगळ्यांचा गेम घेतला होता आणि त्या गेम मधून हे विजेते ठरलेले आहेत आणि या तिघांनाही आपण ट्रॉफी आणि बुके देऊन त्यांचा सन्मान करणार आहोत. एकदा मनापासून टाळ्या वाजवल्या पाहिजे. या ठिकाणी सर्व विजेत्या 3 प्रतिनिधींचा सन्मान या ठिकाणी केला जात आहे. धन्यवाद. आणि आपल्या सर्वांना सांगायला आनंद वाटेल, आज लातूर जिल्हा मंडप लाईट केटरिंग असोसिएशनची ही सुंदर अशी पदाधिकारी पदग्रहण सोहळ्याची ही सुंदर अशी छोटेखानी मेजवानी आम्ही आयोजित केली. परंतु मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मला सांगायला देखील अभिमान वाटेल, एक लातूरकर म्हणून अभिमान वाटतो की आपलं क्षेत्र जे आहे त्या क्षेत्रामध्ये इथं बसलेली जी मंडळी आहेत ती त्यांच्या गावामध्ये त्यांच्या पंचकृषीमध्ये आपलं नाव लौकिक केलेली आहेत. म्हणून व्यासपीठावरील मान्यवरांसाठी आणि समोर बसलेल्या मान्यवरांसाठी मला आवर्जून सांगावं असं वाटतं आणि 2 ओळी आपल्या सर्व फील्डमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी बोलाव्याशा वाटतात की आपली मंडळी म्हणजे झोपडीत राहतो पण ताजमहालाची अपेक्षा करत नाहीत. झोपडीत राहतात पण ताजमहालाची अपेक्षा करत नाहीत आणि उगवत्या सूर्याची शपथ घेऊन सांगतो की त्या झोपडीचा मात्र ताजमहल केल्याशिवाय राहत नाहीत. त्या झोपडीचा ताजमहल केल्याशिवाय राहत नाहीत. आपण पाहतोय पाठीमागं जर्मन हँगर्सच्या माध्यमामधून पद्मावतींनी एक सुंदर असं डेमो ठेवलेला आहे आणि खरोखर त्या झोपडीचा ताजमहल बनवण्याचं काम तुम्ही करतायत आणि आपल्या सर्वांच्या मदतीनं लोकांचे आनंदाचे सोहळे संपन्न होतात. ही महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरामधील नेतृत्व करणारे दडूशेठ असतील, महाराष्ट्राचं नेतृत्व करणारे सागरबाई चव्हाण असतील किंवा लातूर जिल्ह्यामधले आपण सर्वजण असो, हे आनंदाची बाब आहे की हा सोहळा आज आपल्या लातूर नगरीमध्ये घडतोय. आणि या कार्यक्रमाची रूपरेषा मांडण्यासाठी या लातूर जिल्हा मंडप लाईट केटरिंग असोसिएशनचे सन्माननीय कार्याध्यक्ष आदरणीय शहाजीराव पाटील साहेब यांना विनंती करतो की आपण कार्यक्रमाचं प्रास्ताविकपर मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. आदरणीय शहाजीराव गणपतराव पाटील साहेब, कार्यक्रमाला ऑलरेडी उशीर झालेला आहे आणि त्यामुळं आपलं मनोगत सर्वच मान्यवरांनी मोजक्या शब्दामध्ये या ठिकाणी मांडावं. आज आपल्या लातूर जिल्हा मंडप असोसिएशनचा हा जी कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती सन्माननीय सेठ से सेठ कौन से सेठ तो दड़ू सेठ, और राजा से सबसे बड़ा राजा कौन सा तो शिवाजी महाराज। वैसे हमारे कोल्हापुर के श्री सागरबाई चव्हाण, मला महाराष्ट्राचे आराध्य दैवत महालक्ष्मी, श्री कोल्हापूरची महालक्ष्मी आई तुळजाभवानी यांना वंदन करून मी माझे 4 शब्द सर्वांसमोर मांडतोय. लातूरचं नाव हे रत्नापूर होतं, त्यानंतर
लातूर हे नाव उदयास आलं. पण बरेच मंडळी म्हणायची की लातूरचा काही कार्यक्रमच होत नाही. पण तुम्हाला आवर्जून सांगतो की सर्वांची एक मीटिंग घेऊन सर्वांना आपण एकत्रित करून मान सन्मान बाजूला ठेवा, सगळे एकत्र या, अशा पद्धतीचं भावना हे करून संघटना काय असते ते मला कोल्हापूर जिल्ह्याचे लोकसभा व विधानसभा याचे काम घेतल्यानंतर कळाले की त्या ठिकाणी मला ज्या ज्या अडचणी आल्या त्यावेळेस सेवाभाव म्हणून जे कुठलाही विचार न करता आपले सर्वांचे महाराष्ट्राचे चेअरमन श्री सागरबाई चव्हाण यांनी मला या कोल्हापूरच्या ठिकाणी इतकं म्हणजे आपले सहकार्य केलेत, मी कधीच विसरणार नाही. देवापेक्षाही मी त्यांना जास्ती मानतो. तर सांगायचा उद्देश असा आहे की मंडप असोसिएशन कसं असावं. त्यांनी एक मीटिंग बोलवली. आजवरची जी काही बडी मंडळी आली होती, सगळे पैलवान, मी एक छोटा माणूस लातूरचा. त्या ठिकाणी मी कोल्हापूर जिल्ह्याचे काम घेतल्यानंतर बडी मंडळी सगळी म्हणायला लागली की बाबा आपण एवढे मोठे त्यांच्या अंडर आपण काम कसं करायचं काय. नंतर पुन्हा ती मंडळी मीटिंगमधून निघून गेलास. सागरबाईंना मी विनंती केलो की आपली बी टीम बोलवा, जे की गोरगरिबांचे रंजीला गांजीले त्याशी म्हणावे आपुले, अशा पद्धतीची काही आमची काही मंडळी होती मंडपाची. त्यांना बोलावून आपण लातूरून एक छोटासा कार्यकर्ता त्या ठिकाणी जाऊन कोल्हापूरचे 12 तालुके 12 गाड्या वडल्यासारखा आहे. माझ्यासारख्या लहान माणसाने सागरबाई चव्हाण साहेबामुळं मी ते काम सक्सेस करू शकलो. सांगायचा उद्देश की मंडप असोसिएशन कसं असावं तर ते कोल्हापूरला गेल्याशिवाय कळणार नाही. सांगायचा उद्देश तिथल्या मंडळाला, आपलं कोल्हापूरचं जे मंडळ आहे त्या मंडळाला लाखोची लोक मदत करतात. आपलं लातूर आणि धाराशिव म्हणलं काय हो असं म्हणत होते. त्याच्यामुळे एक मीटिंग घेऊन मी सगळ्यांना एकत्रित करून एक बाबा एक चांगला कार्यक्रम आपण आपल्या भारताचे चेअरमन माननीय दगडूशेठ आणि आपले महाराष्ट्राचे चेअरमन सागरबाई चव्हाण यांचा सत्कार घेऊया असं सर्वांना विनंती केली. सर्वांनी मान्यता दिली आणि हा योग येतोय. काय नांदेडचा कार्यक्रम झाला, खरंच सांगतो आपल्याला कधी एवढं म्हणजे कुठे हे आपल्याला सन्मान मिळाला नसेल, पण नांदेडमध्ये दगडूशेठच्या ह्याच्यामुळं नियोजनामुळं नंबर 1चा कार्यक्रम झाला. सांगायचा उद्देश त्या ह्याच्या दगडूशेठचा आपल्या लातूर असोसिएशनवर हात नेहमी आहे, त्याच्यात काही शंका नाही. सागरबाई जसं कोल्हापूरला हे करतात तसं आपले दगडूशेठ सबसे बडे सेठ तो दगडूशेठ त्यांचा हात आपल्यावर आहे. त्यांनी आपल्याला भरीव अशा पद्धतीनं आपल्याला मदत करणार आहेत, त्याच्यात काही शंका नाही. सांगायचा उद्देश असा आहे की लातूर पॅटर्न शिक्षण क्षेत्रामध्ये महाराष्ट्रात नंबर 1 आहे. असं लातूरला कधी कमी समजायचं नाही. लातूरचा एक पोरगा मंडपवाला कोल्हापूर जिल्ह्याचे 12 तालुक्याचं मोठं काम करतो, हे काही कमी नाही. तर सांगायचा उद्देश असं की मंडळ आपलं जे असोसिएशन जर मागं राहिलं कुठलंही अशक्य हे काम शक्य होतच आहे. सांगायचा उद्देश मी जास्त काय बोलणार नाही, जेवणाची वेळ झालेली आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. खरं तर पैशाने श्रीमंत नसलं तरी चालेल, पण मनाने मात्र श्रीमंत असलं पाहिजे. आणि आवर्जून सांगावं असं वाटतं की पैशाने श्रीमंत नसाल तरी चालेल, पण मनाने मात्र श्रीमंत असलं पाहिजे. कारण श्रीमंत गरिबाच्या घरावरती लिहिलेलं असतं शुभ आणि लाभ, आणि श्रीमंताच्या घरावरती लिहिलेलं असतं कुत्र्यापासून सावधान. त्यामुळं आपण मनाने श्रीमंत आहात, पैशाने तर आहातच आहात,
पण मनाने देखील श्रीमंत आहात. अशा श्रीमंत लोकांची ही दर्दी असलेली गर्दी बघून आजच्या कार्यक्रमासाठी जी आवर्जून प्रमुख उपस्थिती ज्यांची लाभलेली आहे त्या आजच्या कार्यक्रमाचे आदरणीय सागरबाई चव्हाण यांना विनंती करतो की आदरणीय सागरबाई चव्हाण यांचं मनोगत होईल. तत्पूर्वी अहमदपूरवरून उपस्थित असलेले गुरुनाथजी सोलपुरे, व्यंकटेशजी बोरेवार, राजकुमारजी बोडके, ओम लिंबाळे, तानाजी भुतावळे, सुनील देवके, संजय जाधव, आयुब तांबोळी, नितीन पद्मगिरवार, अशोक कल्याणे, मारुती जगताप या सर्व सदस्यांना विनंती आहे आपण स्टेजवरती यायचे. अहमदपूरच्या या संपूर्ण टीमला विनंती आहे की आपण लवकरात लवकर स्टेजवरती यायचे आणि अहमदपूरच्या या टीमचा सन्मान या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते केला जाणार आहे. आणि यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी त्याचबरोबर ऑल टेंट डीलर वेलफेअर ऑर्गनायझेशनचे महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय चेअरमन आदरणीय सागरबाई चव्हाण हे आपल्याला सुसंवाद साधणार आहेत. त्याचबरोबर त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे जे प्रमुख आकर्षण आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय दडूशेठ त्यांचं मनोगत होईल आणि आपण त्यानंतर सर्वजण स्नेहभोजनाचा आनंदाने आस्वाद घेणार आहोत. मी या ठिकाणी विनंती करतो की आदरणीय सागरबाई चव्हाण यांना विनंती करतो की आपण कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित सर्व लातूरकरांसाठी आपलं मनोगत व्यक्त करावं. लातूर जिल्हा चे जिल्हा सचिव आदरणीय राम समसापुरे यांना विनंती आहे की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. त्यानंतर सागरबाई चव्हाण हे मनोगत व्यक्त करतील. राम समसापुरे. नमस्कार मित्रांनो, मला भाषण तेवढं काही जमत नाही, आजपर्यंत केलेलं नाही. मंडपवाला माईक लावू शकतो, मंडप टाकू शकतो, स्टेज लावू शकतो, पण भाषण करू शकत नाही. पण आत्ताच मी सागरबाईच्या आग्रहास्तव थोडं 2 शब्द बोलण्याची डेअरिंग केली. माझं काही चुकलं तर हसू नका किंवा कॉमेंट करू नका. तर मला एवढंच सांगायचं आहे आणि चुकीचं काही मानू नका. आणि मला एवढंच सांगायचं आहे की असोसिएशनचं महत्त्व काय आहे ते मला मागे मी एक काम केलं होतं. त्या कस्टमरने माझे काही पैसे बुडवून जाण्याचा प्रयत्न केला होता. तर त्यावेळी मी हाक मारली ती महाराष्ट्र असोसिएशनच्या आपले देवरूपी नेतृत्व असलेले सागरबाई चव्हाण यांना हाक मारल्यानंतर मी कोल्हापूरला गेल्यानंतर असा काही अनुभव आला मला की आयुष्यभर असोसिएशनची सेवा करावी. आणि सागरबाईंनी एवढी मदत केली की ते सांगण्याच्या पलीकडे आहे. माझी तर म्हणजे मला शब्द सुचत नाहीत. असोसिएशनमध्ये आपण काम केल्यामुळे काय फायदा होतो ते मी जवळून पाहिलेलं आहे. बाकी काय मला बोला येत नाही बाई, माफ करा. धन्यवाद. आपण या लातूर असोसिएशनला महत्त्व देऊन इथे उपस्थित राहिलात व एवढा वेळ कार्यक्रमाला झाला तरी तुम्ही आमची वाट पाहून आपला कार्यक्रम शोभा वाढवलीत, याबद्दल मी आभारी आहे. धन्यवाद. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सन्माननीय सागरबाई चव्हाण यांना विनंती करतो की उपस्थित सर्व आपल्याच फील्डशी रिलेटेड असलेले सर्व बांधवांशी आपण सुसंवाद साधावा. लातूर जिल्हा मंडप लाईट कॅटरिंग असोसिएशन आजची ही कार्यकारी निवडीचा कार्यक्रम, या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित असलेले आपले सर्वांचे लाडके आदरणीय दडू पुरोहित, महाराष्ट्राचे अध्यक्ष, तसेच नुकतंच त्यांना
ऑल इंडिया 10 डीलर वेलफेअर ऑर्गनायझेशनचं चेअरमनपद मिळालं. ते आपले सर्वांचे लाडके महाराष्ट्राचे अध्यक्ष, तसेच आपल्या महाराष्ट्राचे उपाध्यक्ष राहुल मनोत, पिंपरी चिंचवडचे राज्य प्रतिनिधी नंदकिशोर तोहर, मावळ मुळशीचे राज्य प्रतिनिधी नितीन गवळी, पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप नेवाळे, आणि लातूरचे राज्य प्रतिनिधी आमचे बंधुतुल्य मित्र बबन अकनगिरे आणि त्यांचे सर्व तालुका अध्यक्ष, जमलेले सर्व माझे व्यवसाय बंधू. आज महाराष्ट्रातल्या सर्व तालुका अध्यक्ष, जिल्हा अध्यक्षांचा, राज्य प्रतिनिधींचा महाराष्ट्रातला एक मेळावा नांदेडला होता. 2 दिवसापूर्वी एक फोन आला बबनचा की आपल्याला लातूरला एक कार्यक्रम करायचा आहे आणि त्यांच्या सर्व टीमचा. मी दडूशेठशी बोललो आणि त्यांना होकार दिला. आजचं हे नियोजन त्यांचं आणि त्यांच्या कार्यकारिणीची निवडीचा कार्यक्रम अतिशय खूप नीटनेटका आणि आमच्या या महाराष्ट्रात लातूरचं खूप मोठं नाव आहे, परंतु आमच्या संघटनेत आम्ही थोडं कमी होतो. परंतु आता ती उणीव भरीम निघाली म्हटलं तर चुकीचं नाही. आणि आम्ही महाराष्ट्राचे सर्व पदाधिकारी लातूरकरांचे खूप खूप धन्यवाद मानतो की त्यांनी अशा पद्धतीचं नवीन कार्यकारिणी निवडून नवीन लोकांना संधी देऊन संघटना बळकट करणे, लोकांच्या म्हणजे आपल्या व्यावसायिकांच्या हितासाठी काम करण्याचा निश्चय केला. त्याबद्दल लातूरच्या सर्व मंडई व्यावसायिकांचे आणि त्यांच्या या नवीन टीमचे संघटनेच्या वतीनं खूप खूप धन्यवाद. संघटना कशासाठी असली पाहिजे आपण बाहेर गेल्यानंतर समजते. आज महाराष्ट्राची संघटना 7 वर्षापूर्वी स्थापन झाली आणि 7 वर्ष लागली आम्हाला की महाराष्ट्रातल्या सर्व पदाधिकाऱ्यांचा मेळावा घ्यायला. असंख्य उदाहरणं सांगता येतील, परंतु ही वेळ नाही आत्ताची. बरेच लोकांच्या तुमच्यातल्या लोकांच्याकडे हे अनुभव आहेत. खूप मोठी लोक इथं काम करतात. मोठं व्हा, परंतु मोठं होताना आपण कुठं होतो हे बघितलं पाहिजे. हे मी सांगत असताना मी ज्या वेळेला या गेटच्या आत येतो त्यावेळेला मी एक सर्वसामान्य आपल्यातलाच एक आहे हे स्वतःला मानतो आणि मग इतर वेळा मी सांगत असतो. खाली बसलेला वर बसलेला एकच माणूस आहे, फक्त हे पदाधिकारी आहेत, ही प्रॉपर्टी नाही आहे कोणाची. आज आपली नवीन निवड झाली, तसं ज्या महाराष्ट्र कार्यकारिणीची निवड होणार, आपल्यातला कोण कार्यकर्ता काम करत असेल तर त्यालाही संधी मिळेल. आणि ज्या पद्धतीने संघटना या 7-8 वर्षात चालू आहे त्याचं काम चालू आहे. ऑल इंडियाचं जे महाराष्ट्राला पद मिळालं ते असंच मिळालं नाही. आपल्या सर्वांच्या ताकदीनं, आपल्या सर्वांच्या कामाच्या जोरावर दिल्लीनं आपल्याला पद बोलवून दिलेलं, आम्ही मागायला गेलेलो नव्हतो. जवळजवळ 2-4 महिने ते मागं होते की ऑल इंडियाचे चेअरमन पद खाली झाले आणि महाराष्ट्रानं स्वीकारावं. आमच्याकडून एकच नाव होतं की दडो पुरोहित. कारण महाराष्ट्राची संघटना निर्माण करत असताना दडूशेठनी संपूर्ण महाराष्ट्रातली पहिली संघटना निर्माण केली आणि मुंबईला मीटिंग केली. मुंबईला मीटिंग केल्यानंतर आकार एक्झिबिशन म्हणून आहे, त्यांच्याकडून एक प्रदर्शन भरवण्यात आलेलं होतं. त्या प्रदर्शनासाठी आम्ही महाराष्ट्रातले पहिल्यांदा एकत्र आम्ही तिथं भेटलेले होतो. एकमेकाची आमची कुणाची ओळखही नव्हती. आज 7 वर्षाचा प्रवास झाल्यानंतर बालपणापासून सगळ्यांची मैत्री आहे का असे नातं घट्ट झालेलं आहे. तर पहिली मीटिंग मुंबईला झाली त्यावेळेला आमची कोल्हापूर जिल्हा मंडप लाइटिंग डेकोरेशन असोसिएशनची जवळजवळ 60 ते 70 सभासद हे
प्रदर्शन बघण्यासाठी आलेलो होतो आम्ही. ते प्रदर्शन बघितल्यानंतर एक चर्चा झाली आमची की आपण असंच एक कोल्हापूरला करू. 2019 जून 27, 28, 29 या रोजी हे प्रदर्शन करायचं ठरलं. सर्व कोल्हापूरच्या मंडप व्यावसायिकांनी या थिरीनं भाग घेतला. जनरेटर असेल, लाईट, साऊंड हे असोसिएशन आहे, कॅटरिंग असोसिएशन आहे, बँडवाल्यांचे असोसिएशन आहे, रथवाल्यांचे असोसिएशन आहे, रथवाल्यांचे अध्यक्ष इथं आहेत. अशा विविध 36 संघटना कोल्हापुरात काम करतात. कॅमेऱ्याची संघटना आहे. या सर्वांनी एकत्र येऊन जून 27, 28, 29ला मंडपम प्रदर्शन भरवायचं ठरवलं आणि ते अतिशय नीटनेटकं नियोजनबद्ध यशस्वी करून दाखवलं. हे प्रदर्शन मंडपवाल्यांच्यासाठी भरलेलं भारतातलं पहिलं प्रदर्शन आणि ती यशस्वी केलं कोल्हापूर जिल्हा मंडप लाइटिंग डेकोरेशन. सांगण्याचं तात्पर्य काय, मंडपवाल्याने एक गोष्ट ठरवली की ते कुठल्याही परिस्थितीत थांबत नाही. मी इथं बसलेल्यांना का तुमच्यातलाच मी एक मंडपवालाच आहे. ही जी जिद्द चिकाटी काय असते ही मी आपल्याला नवीन सांगण्याची गरज नाही. आपण संघटनेत काम करतोय. लहान मोठा कोण मानू नका. अगदी शेवटच्या तळागाळातल्या व्यवसायापर्यंत हे पोचलं पाहिजे. प्रदर्शनाचा मूळ उद्देश तेच होता. बरेच प्रस्थापित लोकांनी आम्हाला त्यावेळेला म्हटले कशाला लोकाला जागा करताय. परंतु जिल्हा कमिटीनं आणि शहर कमिटीनं निर्णय घेतला की नाही, कोणत्याही परिस्थितीत आपण हे करायचं आहे आणि ते करून दाखवलं. आणि जवळजवळ 15,000च्या वर लोकांनी व्हिजिट केली. त्यातनंच उदयास आलं. मंडपम शिर्डीला झालं, त्यानंतर दुसरं शिर्डीला झालं, आत्ता चौथं आपल्याकडे कोल्हापूरला येत्या जानेवारी 6, 7, 8ला पुन्हा एकदा आपण मंडपम करतोय. सर्वांनी लातूरकरांनी या मंडपमला व्हिजिट करावी. उद्देश एकच आहे आपला की शेवटच्या माणसापर्यंत हे समजलं पाहिजे की हे सोफा कुठं मिळतोय, केवढ्याला मिळतोय, कवर कुठं मिळते हे समजलं पाहिजे. ज्याच्या त्याच्या कामाच्या पद्धतीवर त्याला काम मिळत असते. कोण कोणाच्या नशिबातलं काढून घेत नाही. परंतु स्पर्धा केली पाहिजे. परंतु स्पर्धा कशाची असली पाहिजे, स्पर्धा चांगलं काम करण्याची असली पाहिजे. स्पर्धा चांगलं पैसे मिळवायचे असली पाहिजे. चांगलं काम केल्यानंतर माणसं बुलवून काम देतात, बुलवून पैसे देतात. अपवाद बनबग सोडलं तर खूप व्यवसाय हे चांगला आहे आपला. आपल्या व्यवसायातल्या लोकांनी आपल्या मुलांना या व्यवसायात आणलं पाहिजे. आपण लोकांकडे बोट करत असतो की या इव्हेंटवाल्याला काम मिळतं, माझ्याकडे एवढा व्यवसाय आहे, माझ्याकडे एवढं भांडवल आहे, तरी पण त्याला बोलवून काम दिले जाते. परिस्थिती वेगळी होत चाललेली आहे. आपल्या मुलांना इव्हेंट मॅनेजमेंट शिकवा, इव्हेंट कंपनी काढा. प्रवाहाबरोबर चाललं पाहिजे, नाहीतर आपण टिकणार नाही. पुन्हा एकदा सांगतो, मुलांना शिकवा. आपल्या सर्वांचे ऑल इंडियाचे जे सर्वे आहेत, करतारसिंग कोचर, त्यांना मुलीच आहेत 2. त्यांच्या मुली हा व्यवसाय बघतात. ते दिल्लीला व्यवसाय करतात, परंतु दिल्लीतनं मुंबईला काम करतात, गोवाला काम करतात, बेंगलोरला काम करतात. त्यामुळं माझी या सर्व व्यवसाय बंधूंना विनंती आहे, आपण लहानातूनच मोठं झालेलं कुठलाही मंडप व्यवसाय, डॉक्टर, इंजिनियर, उद्योगपतीचा पोरगा या व्यवसायात येत नाही. परंतु हेही तितकंच सत्य आहे की मंडपवाले, इंजिनियर, डॉक्टर आणि असे असंख्य मोठमोठे अधिकारी घडवण्याची ताकद या मंडप व्यवसायांच्यात आहे. आत्ताच आमचे मित्र विजय सूर्यवंशी कोल्हापूरचे आमचे खजिनदार आहेत. त्यांचं स्वामी समर्थ डेकोरेशन आहे. 4 जण भाऊ आहेत. खूप कष्टातनं त्यांनी हा व्यवसाय उभा केला. स्वतःला शिकाय मिळालं नाही, परंतु त्यांनी त्यांच्या मुलीला डॉक्टर केला. त्यांची मुलगी MBBS आहे. मला शिकाय मिळालं नाही, माझ्या मुलगी आता बायोटेक इंजिनिअरिंग झाली, अमेरिकेत शिकते. सांगण्याचं तात्पर्य आहे, आपल्या व्यवसायात भरपूर पैसे मिळतात.
ते मिळण्याची कलाही आपल्यात आहे आणि ते मिळले पाहिजेत आणि अशा पद्धतीनं आपल्या मुलांना शिक्षण दिलं पाहिजे, तरच आपला इथून पुढे व्यवसाय टिकेल, अन्यथा आपल्याला खूप अडचणींना सामोरं जावं लागेल। यासाठी आपण आपला जिल्हा असेल, आपले शहर असेल सोडून महाराष्ट्र असेल, देश असेल फिरलं पाहिजे, बघितलं पाहिजे नवीन नवीन काय व्यवसायात अपडेट आहेत आणि त्या अपडेट प्रमाणे आपल्याला चाललं पाहिजे। आता आपल्याला जर्मन अँकर बघायला मिळाला आहे, पहिले डूम होता, त्यानंतर स्ट्रक्चर आलं, आता हे जर्मन अँकर आलेलं आहे। प्रवाहाबरोबर चाललं पाहिजे, पुन्हा एकदा सांगतो। आणि लातूरकरांनी ज्या टीमनं यांची आता नवीन संघटना भले जुने असेल परंतु आता नवीन टीम केल्या तिने खूप काम करावं। महाराष्ट्राची संघटना सदैव त्यांच्या हाकेला धावून येईल एवढेच या ठिकाणी मी अभिवचन देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद चव्हाण साहेब। खऱ्या अर्थानं आपल्या आवाजामधला कडकपणा पाहता आपण खरोखर मंडपचं काम करतात किंवा एखाद्या इव्हेंटमध्ये काम करतात असं वाटत नाही, कारण एक मोटिवेशनल स्पीकर टाईप आपलं आजचं हे भाषण या ठिकाणी झालं। खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर अतिशय चांगली शिकवण त्यांनी आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिली। आपण या क्षेत्रामध्ये कमी शिकल्यामुळे आलो, परंतु आता या क्षेत्रामध्ये जर यायचं असेल तर आपल्याला इव्हेंट मॅनेजमेंटचा कोर्स करणं गरजेचं आहे, प्रवाहामध्ये राहणं गरजेचं आहे। अतिशय चांगला संदेश या ठिकाणी आमच्या बांधवांना दिला, त्याबद्दल आपलं मनापासून आभार व्यक्त करतो। आणि आजच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले या ठिकाणी पद्मावती जर्मन हँगरचे तनिष जैन सर यांना विनंती करतो की आपण शुभेच्छापर मनोगत व्यक्त करावं। आप सब लोगों को मेरा नमस्कार एंड बहुत बहुत धन्यवाद आपका एक आदर सम्मान देने के लिए। एंड पहली बार हम लातूर सिटी आए हैं एंड आप लोगों का एक प्यार और स्नेह मिला है, उसके लिए बहुत बहुत आभारी हैं। जैसा कि विजय जी ने बताया है, पहले बम्बू पंडाल लगता था, उसके बाद धीरे धीरे एमएस पंडाल में आ गए, अब जर्मन पंडाल की टेक्नोलॉजी आ गई। पहले बम्बू लगाने में 10-10 दिन लगते थे, ऊपर लेबर चढ़ती थी, लेबर नीचे गिर जाती थी, तो सेफ्टी के बहुत इश्यूज रहते थे। एमएस पंडाल थोड़ा स्टडी आया लेकिन उसको भी लगाने में टाइम लगता था। अब एल्युमिनियम के जर्मन पंडाल आ गए जहाँ पे आप 10-10 हज़ार स्क्वायर फीट, 20,000 स्क्वायर फीट माल आप मात्र 24 घंटे में, 36 घंटे के अंदर आप लगा सकते हैं और अपना इवेंट सेफ्टी से कर सकते हैं। बाकी हम आपका बहुत बहुत आभार व्यक्त करते हैं एंड हमारी तरफ से 1 लाख रुपए का सहयोग आपकी एसोसिएशन को हम दे रहे हैं एंड एक छोटी सी भेंट है और एक हम आपसे जुड़े रहें उसी वही हमारी कामना है। बहुत बहुत धन्यवाद। धन्यवाद सर। आत्तापर्यंत जे सूत्रसंचलन करणारे आमचे सर आहेत, मोठे सर, यांचं सत्कार मी दडूशेठ यांना विनंती करतो की त्यांचा सत्कार करावा। संघटनेचा कार्यक्रम म्हणल्यानंतर यांना जास्त काही आम्हाला सांगण्याची आवश्यकता पडत नाही आणि वेळात वेळ काढून पूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा हे सांभाळून घेतात। तसंच आपलं कार्यक्रमाचं सुंदर असं व्हिडिओ चित्रीकरण दाखवणारे आमचे मित्र व सहकारी श्यामभाऊ भट्टड, आपण पण स्टेजवर यायचे। सन्माननीय श्यामभाऊ भट्टड यांनाही विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचे। सन्माननीय दडूशेठ आणि सागरभाई दोघांनाही विनंती आहे की आपण श्यामभाऊ भट्टड यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न करायचा आहे। या ठिकाणी रवी भैया ओझा यांना विनंती आहे। रवी ओझा,
रवी ओझा यांना विनंती आहे आपण स्टेजवरती यायचे। केटरिंग क्षेत्रामध्ये आजच्या कार्यक्रमासाठी ज्यांनी अतिशय भोजनाचं योगदान दिलं ते रवी सेठ ओझा यांना विनंती आहे आपण स्टेजवरती यायचे। आणि सर्वात महत्त्वाचं या असोसिएशनला ज्यांनी 1 लाख रुपयाची मदत केलेली आहे ते पद्मावती जर्मन हँगर्स या ठिकाणी संपूर्ण असोसिएशनच्या वतीनं या ठिकाणी मनापासून आभार या ठिकाणी आपण व्यक्त करतोया। आणि या सत्कारानंतर सन्माननीय ज्यांनी ही जागा आजच्या कार्यक्रमाला उपलब्ध करून दिली ते सन्माननीय नरेश थोरमोटे साहेब यांनाही विनंती आहे की आपण स्टेजवरती यायचे। आपलाही सन्मान या ठिकाणी लातूर जिल्हा मंडप लाईट केटरिंग असोसिएशनच्या वतीनं या ठिकाणी केला जाणार आहे। थोरमोटे लॉन्स आणि फंक्शन हॉलचे सर्वेसर्वा आदरणीय नरेशजी थोरमोटे यांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे। भोर तालुक्याचे सन्माननीय अध्यक्ष सोंडकर साहेब यांना विनंती आहे आपण सत्कार स्वीकारण्यासाठी स्टेजवरती यायचे। सोंडकर साहेब थोडंसं लवकर यायचंय। सन्माननीय सोंडकर साहेब चला लवकर या पटकन। आणि कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा हा अध्यक्षीय समारोपाचा असतो आणि आपल्या सर्वांचे आयडियल आपण ज्यांना मानतो ते सन्माननीय आजच्या कार्यक्रमाचं प्रमुख आकर्षण म्हणलं तरी वावगं ठरणार नाही सन्माननीय दडूशेठ पुरोहित यांचा शुभेच्छापर मनोगत या ठिकाणी अध्यक्षीय समारोपाच्या माध्यमामधून संपन्न होणार आहे। या ठिकाणी भोर तालुक्याचे सन्माननीय अध्यक्ष सोंडकर साहेब यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होईल। देवणी तालुक्याच्या वतीनं सन्माननीय दडूशेठचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे। सर्वप्रथम देवणी तालुक्यातील सर्व सदस्यांना विनंती आहे आपण पटकन थोडंसं लवकर यायचंय कारण 10:30 वाजलेले आहेत आणि बऱ्याच वेळापासून आपण बसलेले आहोत। या ठिकाणी देवणी तालुका टीमच्या वतीनं दडूशेठचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे। सन्माननीय सागरबाईंचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे। धन्यवाद। यानंतर सन्माननीय दडूशेठ यांना विनंती आहे की आपण अध्यक्षीय समारोप पर मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं। सन्माननीय दडूशेठ पुरोहित। हॅलो, जेवण झालंय सगळ्याचं? जेवण झालंय काय सगळ्यांचं? भूक लागली असेल। आमचा नंबर तेव्हा लागतो की सगळ्यांना भूक लागते तेव्हाच आमचा नंबर लागतो। हॅलो, भारत माता की, भारत माता की, भारत माता की। लातूर जिल्हा मंडप लाईट डेकोरेशन तर्फे आज आयोजित
लातूर जिल्हा तालुका पदाधिकारी मेळावा आपण इथं आयोजित केलात। मी ऑल टेन डीलर वेलफेअर ऑर्गनायझेशन महाराष्ट्र व ऑल इंडिया टेन डीलर वेलफेअर ऑर्गनायझेशन तर्फे मी आपला हार्दिक स्वागत करतो। मंचावर आसीन माझे सहकारी ऑल टेन डीलर वेलफेअर ऑर्गनायझेशनचे चेअरमन सागरभाई चव्हाण, महाराष्ट्राचे उपाध्यक्ष राहुलजी मनोद, तोवर साहेब, नितीन गवळी साहेब, नेवाळे साहेब, उमरग्याचे स्वामी, तसेच नांदेडहून आलेले व बाहेरून आलेले सर्व मंचावर आसीन असलेले उपस्थित पाहुणे, माझे मित्र आणि मी गेल्या 25 वर्षापासून इथे लातूरला ओळखणारा आणि सर्वांच्या सोबत काम केलेलं मी सगळे समोर जे बसलेले आहेत सभागृहामध्ये सर्वांचे मी स्वागत करतो आणि धन्यवाद व्यक्त करतो। भाई, लग्न जमलं पण थोडं उशिरा जमलं। लग्न जमलंय, थोडा उशिरा जमलंय। बबनचं लग्न आम्ही 5 वर्ष अगोदर लावण्याचा प्रयत्न करत होतो। आम्ही शेजारी आहो, पण लग्न साखरपुडात जमत नव्हता। फार प्रयत्न केले, पण आज लग्न जमलं आणि लग्नामध्ये सगळे वराती आपले फेटे बांधून बसलेत। ही फार आनंदाची गोष्ट आहे आजची। लग्न सोहळ्यासारखी आजचा हा कार्यक्रम आपण इथं आयोजित केलात। फार आनंद होतोय। फक्त अक्षताची कमी आहे आणि एक नवरीची कमी आहे, पण बाकी सगळा आनंद तितकाच आहे। आजपर्यंत गेल्या 25 वर्षामध्ये मला इथे सगळ्यांनी सहकार्य केले। भाई, मी 25 वर्ष अगोदरपासून इथे काम करतो। अगोदर नांदेडला कमी आणि लातूरलाच जास्त राहायचं। एक पाय नांदेडला आणि दुसरा पाय लातूरला, अशी परिस्थिती माझी होती। पण येणाऱ्या काळामध्ये काळ बदलत गेला, वेळ सगळ्यांची सारखी राहत नाही असं म्हणणे माझं काही चुकीचं ठरणार नाही। पाटील मंगल सेवाचे आता प्रास्ताविक मांडलंय। प्रास्ताविक मांडते वेळेस त्यांनी म्हणाले दगडूशेठचा हात असावा, पण माझं पाटील साहेबांना मला म्हणायचंय की कोणाला हात देऊ नका। कळलं ना? दगडूशेठचा हात असावा, पण माझं पाटील साहेबांना म्हणणं आहे कोणाला हात देऊ नका, इतकंच माझं त्यांना म्हणणं आहे। गेल्या 8 वर्षापूर्वी आपण नांदेडला महाराष्ट्राची संघटना स्थापन केली। तिथे मला अध्यक्ष घोषित केलं होतं आणि येणाऱ्या काळामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास 300 तालुक्यामध्ये आज आपली संघटना ही उभी आहे। आणि आजच आम्ही नांदेडला जिल्हा व तालुका पदाधिकारी मेळावा 9 व 10 तारखेचा संपन्न करून इथे आलोय। नांदेडचा कार्यक्रम आपण जे आला त्यांना माहिती आहे कसं झालेलं आहे। येणाऱ्या काळामध्ये लातूरलाही आम्ही घेऊ असं मी इथे सगळ्यांच्या समक्ष सांगू इच्छितो। लातूरलाही आम्ही घेऊ शकतो। आणि मी गेल्या वेळेस जेव्हा आलो होतो त्यावेळेस बोललोही होतो, तेव्हा बाळू आणि बबन म्हणाले होते की आपण मराठवाड्याचा कार्यक्रम आपण लातूरला घेऊ। मी म्हणलं महाराष्ट्राचं नाही, महाराष्ट्राचं नको, आपण मराठवाड्याचा अगोदर घेऊ। मला हरकत नाही, बाळ लहान आहे अजून, सुरू केलं तरी बस झालंय, हे तरी सुरू तरी झालं तरी बस झालंय। पण आज जो कार्यक्रम होतोय फार आनंदाची गोष्ट आहे।
आता आपल्या संघटनेची आणि आपल्या व्यावसायिकांची खरी नामुश्किली येणारी आहे जी कृत्रिम फुलामध्ये. कृत्रिम फूल बंद करण्याचा लावण्याचा हा महाराष्ट्र राज्य सरकारने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. जे महाराष्ट्रात फूल उगत नाही, फुलत नाही, त्यावर बंदी घालून आपल्या महाराष्ट्रामध्ये बंदी घालून आपल्या व्यावसायिकांवर ही जबरदस्तीची आपल्यावर हे लादत आहे की हे फूल वापरू नका. आपण जे फूल आपल्याला महाराष्ट्रात निघत नाही, अगोदर प्लास्टिक फूलवर बंदी ऑलरेडी आहे, पण कृत्रिम फूल म्हणतात आर्टिफिशियल फ्लॉवर. आपण समजून घ्या, प्लास्टिक फ्लावरवर बंदी अगोदर आहे, पण कृत्रिम फुलावर बंदी ही आणणं म्हणजे चुकीचं ठरेल असं आमचं महाराष्ट्र सरकारला म्हणणं आहे. आम्ही कालच हायकोर्टामध्ये आपल्या संघटनेतर्फे एक पिटिशन दाखल केलं की सरकारने आमच्यासोबत बसून बोलावं की कृत्रिम फूल वापरणं, कोणते फूल वापरतात, कोणतं कुठून येतो याबद्दल त्यांना माहिती नसली तर आम्ही त्यांना माहिती देऊ आणि आपल्याला संघटनेकडून जे सगळ्यांना मदत करता येईल त्याच्याकरता मदत करण्याचा आमचा सगळ्यांचा ठरलेला आहे. पण हे करत असताना सगळ्यांची साथ लाभली पाहिजे. जेव्हा जेव्हा संघटनेने सगळ्यांना आवाज दिला तर आपण एकत्र या, माझं एकच म्हणणं आहे. गेल्या करोना काळामध्ये आपण एका दिवसाचं आपण सगळ्यांनी आंदोलन केलं होतं. पहिल्या दिवशी बबनचा फोन आला की माझ्यासोबत कोणी येत नाही, मी तिथं कुठे मंडप लावू काय. मी त्याला म्हणालो होतो की तू एक कलेक्टर ऑफिसच्या समोर मंडप टाक आणि तिथं तुम्ही थांबा आणि 11 वाजता जाऊन तुम्ही निवेदन द्यायचे. ते आपण तुम्हाला निवेदन पाठवलेलं आहे. त्यावेळेस त्यांनी तितके केलं, पण लोक कमी होते. हरकत नाही, सुरुवात आपण केली. आपलं फार फार आपल्या या प्रयत्नांना मी फार फार धन्यवाद देतो की गेले जरी 5 वर्ष लागले असतील, काही वेळेस घरातले लोक एक होत नाही, पण आपण आज सगळे एकत्र आलोत म्हणजे फार मोठी आज गोष्ट, फार आनंदाचा क्षण आहे असं म्हणण्यात वावगं ठरणार नाही. बबन नंतर बाळू आहे आणि फार मोठे प्रयत्न करतात. आज त्यांचं मोठं काम चालू आहे. इथे श्री श्री रविशंकर यांचं त्यांच्याकडे काम आहे उद्याचं, की आज झालंय ते काम, आज काम झालंय. इतकं मोठं काम असल्यानंतर सुद्धा त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला. त्यांचा आणि लातूर टीमचा मी फार फार आभारी आहे, त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो. संघटन कशा करता असते, संघटननं काय केलं पाहिजे, संघटनेमुळे काय फायदा होतो त्याच्या काही उदाहरणं आपल्याला इथं मिळाले. पण माझं एक सगळ्यांना म्हणणं आहे, हे सगळं काम करत असताना आपण MSMEचं रजिस्ट्रेशन करा, त्याच्यातून आपल्याला फार मोठा फायदा होणार आहे. गेल्या करोना काळामध्ये आपल्याला MSMEमध्ये आपला समावेश झालेला म्हणजे लघु उद्योगामध्ये समावेश झालेला आहे. काही दिवसांनी आपल्याला MIDC मध्ये सुद्धा जागा भेटणार. उद्योगामध्ये आपली एंट्री झाल्यामुळे बँकेत लोन घेण्यामध्ये मदत होतो, सरकारी पैसा वसूल करण्यामध्ये मदत होती. अशा प्रकारच्या कितीतरी त्याचे फायदे आहेत. सर्वांना माझी विनंती आहे की त्यांनी आपले आपले MSMEमध्ये रजिस्ट्रेशन ऑनलाईन करायचं आहे. फक्त 5 मिनिटाचं काम आहे. इथं येतो तेव्हा मला काही प्रश्न येतात की आम्हाला काम भेटलं नाही, हे नाही भेटलं. पाटील साहेबांनी कोल्हापूरला काम केलंय, पाटील साहेबांनी कोल्हापूरला काम केलंय, मी लातूरला येऊन काम केलंय. तर मलाही इथं सगळ्यांची साथ भेटली. मी सगळ्यांचे या मंचावरून धन्यवाद व्यक्त करतो की लातूरकरांनी मला इथं पूर्ण साथ दिलेली आहे. आणि ज्या प्रकारे पाटील साहेबांनी इथं बोललात, आपणही ध्यानात ठेवा की आपणालाही सगळ्यांना साथ देऊन काम करून घ्यायचे, ही आपल्याला मी आवर्जून विनंती करतो.
स्पर्धा ही होत असते. कोणी 1 रुपया कमी घेतो, 1 रुपया जास्त घेतो, ते त्याच्यावर असतो, त्याच्या नशिबाचा असतो. हा नाही की मला भेटला नाही म्हणजे मी तिथून उठून जावं किंवा ते सोडून पळून जावं, असं नसतंय. सगळ्यांनी सोबत राहून काम करा, इतकंच माझं सगळ्यांना म्हणणं आहे. 2 रुपये चांगले कमवा. आपण काय करतो की इकडून 1 लाख रुपये आपला बाळू गेला, 1 लाख रुपये म्हणून आला की तिकडून आपला दुसरा मित्र जातो, तो 50,000मध्ये काम करतो. का करतो? त्याला सांग ना, हा काम तू कर, दुसरा काम मला दे. पण आपल्या आपसामध्ये कम्युनिकेशन जर ठेवलं तर मला असं सांगायचं आहे की 2 पैसे आपण जास्त कमवू शकतो. मला एक सांगा की टेंटवाल्याच्या तिजोरीमध्ये, बिडवे साहेब, टेंटवाल्याच्या तिजोरीमध्ये आपण 5 लाख रुपये पाहिलेत काय केव्हा? असं आहे का? कोणाला माहित आहे? कोणाच्या हातवारी करा. माझ्या तिजोरीमध्ये 1 महिना 5 लाख रुपये राहिलेत असं एकाने हात, सागरबाईला सोडा फक्त. माझ्या तिजोरीमध्ये 5 लाख रुपये आहेत 1 महिनाभर, असं केव्हा घडलंय का? आपल्याकडे 5 राहिला की तिकडून कनिष्क जैन येतो, जर्मन हँगरचा आणतो समोर आणि 5चं काम 50 लाखात त्याचं हँगर घेतो आपण. 45 लाखाचं लोन झालं तर चालेल, पण त्याचं जर्मन हँगर घ्यायचं आहे आपल्याला. तर कसं आहे की आपण रात्रंदिवस काम करणारे आहोत. आपले आपले इन्शुरन्स काढा. माझं सगळ्यांना म्हणण्याचं आहे, विनंती करतो की आपण घरात प्रमुख म्हणून काम करतो तर आपले आपले हेल्थ इन्शुरन्स काढा. आज कोणत्याही क्षणी काही होण्याची होऊ शकतो, कोणतीही दुर्घटना होऊ शकते, पण आपल्याकडे त्यावेळेस कोणाला मागण्याची वेळ येऊ नये म्हणून आपले आपले सगळ्यांनी हेल्थ इन्शुरन्स काढावे. आपल्या गोडाऊनचे इन्शुरन्स काढा, मुलाबाळांचे इन्शुरन्स काढा, म्हणजे आपल्या कोणाकडे कोणत्याही दुःखाच्या वेळेस कोणाकडे हात फैलवण्याची गरज पडणार नाही असं मानणं आहे. मी पाहिलंय मोठमोठे उद्योगपती टेंटमध्ये असतात. किती लोकांचे गोडाऊन झाले त्यांचे इन्शुरन्स नाहीत. फक्त काम करणं हाच माहीत आहे त्यांना, बाकी काही माहीत नाही. सगळ्यांना माझा आवर्जून विनंती आहे, सगळ्यांनी GSTचं रजिस्ट्रेशन करा. नुकसान नाही त्याच्यामध्ये, फायदा आहे मी म्हणतो. आपण जर काल नांदेडला आला, ज्या ज्या लोकांनी, कोचर साहेबांनी सगळ्यांना समजून सांगितलं की काय फायदा आहे काय नुकसान आहे. आपल्याला समजत नाही आपलं काय नुकसान होतोय वर्षभरामध्ये. लाखो रुपयाचं आपण आपल्या हाताने आपण नुकसान करून घेतो, पण GSTचं रजिस्ट्रेशन आपण करत नाही. असं करू नका तुम्ही. GSTचे सगळ्यांनी रजिस्ट्रेशन करा. सगळे मोठे व्हा, सगळ्यांचे अकाउंट चांगले झाले पाहिजे. सगळ्यांना कुठे गेले तर आपला सिबिल चांगला पाहिजे, कुठेही लोन भेटेल आपल्याला आणि कोणतंही मोठं काम करण्यामध्ये सहकार्य होईल. माझं सगळ्यांनी स्पर्धा टाळावी. आम्ही जर आता विचारलं की आपले आपले प्रश्न विचारा, त्याचे उत्तर मी देऊ इच्छितो, तर पहिला प्रश्न राहील की साहेब आमचे रेट एक नाही, आमचे रेट सगळ्यांच्या अगोदर एकत्र करा. तो सुती कपडा वापरतो, दोघांचे रेट एक. जर्मन हँगरचा रेट आणि MS हँगर म्हणजे लोखंडी हँगर याचा रेट एक होऊ शकत नाही. तर आपले आपले सर्व्हिस चांगली द्या लोकांना, आपले आपले काम चांगले करा आणि आपलं आपलं नाव मोठं करा आपल्या व्यवसायामध्ये. मी एक तुम्हाला सांगतो की इतके लोक बसलेले आहेत तिथं, थोडा आवाज बसलेला आहे. आपल्या जसा कोणताही गहू तांदूळ किंवा डाळ विकणारा म्हणतो की मला या पोत्या मागे मला 10 रुपये भेटले. मला एक सांगा सत्तार भाई, तुम्हारे को एक फोकस के पीछे साल भर में कितने पैसे मिले ये आप बता सकते क्या? तुम्हारा CA भी नहीं बता सकता, मंडप वाले का प्रॉफिट बता नहीं सकता कोई, लेकिन मैं बताता हूं. अगर हम अच्छा काम करते हैं 100 रुपए की चीज के हम बरोबर 200 रुपए करने में ज्यादा देर नहीं लगती, आपको भी मालूम है ये. लेकिन काम अच्छा करो, सर्विस अच्छी दो. हम
एक दूसरे से कंपटीशन करो। कंपटीशन पैसे की तो करना ही है, लेकिन सर्विस में भी अपनी कंपटीशन होना चाहिए। लातूर में मेरा नाम हुआ, उसका आप इतने लोग काम करते थे, लेकिन मेरा आज नाम क्यों बोल रहे हैं आप? उसका कारण ही है सर्विस के अंदर कंपटीशन करता हूं मैं। मेरा काम तो जब सुधरेगा जब मैं सर्विस मेरी अच्छी दूंगा, मेरी चीज अच्छी दूंगा और अच्छे पैसे लूंगा। मैं तब भी जानता था कि लातूर वालों से मैं यहाँ पैसे ज्यादा लेके जा रहा हूं। मेरे इथं काही लोक मला म्हणायचे, अरे दडूशेठ पुरे पैसे लेके जा रहा नांदेड, हम क्या कर रहे हैं। त्यावेळेस एक दोनदा एकत्र आले होते लोक। मला तेच म्हणणे सगळ्यांना, एकत्र या, कशा करता आपलं कम्युनिकेशन ठेवा। स्पर्धेमध्ये जास्त स्पर्धेमध्ये जाऊ नका। आपण स्पर्धा करायची, पण कुठपर्यंत करायची? 100ची वस्तू आपण जर 10 रुपये देत असताल ते चुकीचं आहे। 100चे 110 रुपये आपल्याला भेटले पाहिजे। ग्राहकाने आपल्याला तू 100 घेतो मी तुला 110 देईन, पण माझं काम मी या माणसालाच देईल असं म्हणायला पाहिजे, असं नाव केलं पाहिजे। सर्व्हिसमध्ये सुद्धा पैसे तर ऑटोमॅटिक कमवण्याकरता वेळ लागत नाही। मी अगोदरच सांगितलं, वेळ सगळ्यांची सगळी सारखी राहत नाही। तर माझं एक सगळ्यांना म्हणणं आहे, जास्त स्पर्धेमध्ये जाऊ नका, 2 रुपये कमवण्याचा प्रयत्न करा आणि आपण भरभराटीने आपला आनंदी परिवार वाढवा आणि कामही वाढवा। आता हेंगरवाले आलेले आहेत आपल्याकडे। कशा का हेंगरवाले, मला एक फोन आला होता त्यांचा 1 महिन्या अगोदर की मी इथे येणार आहे, पण ते आले नाही। स्वामी साहेबांनी एक दुसऱ्याला हेंगरचं ऑर्डर देऊन टाकलं। मी त्यांना ते मला म्हणाले, मी त्याला म्हणाल तू आला नाही भाऊ, दुसऱ्याने तुझं ऑर्डर घेऊन गेले। पण त्यांचं एक म्हणणं मला चांगलं वाटलं, माझ्या नशिबाचं मला कुठे जाणार नाहीये, मला फार चांगलं वाटलं। पण प्रयत्न आपण जरूर करा, चांगलं काम करण्याचं करा, चांगली सर्व्हिस देण्याचं करा। असं आज थोडा गळा बसलेला आहे, नाहीतर फार काही गोष्टी मी आज आपल्या लातूर टेंट परिवारामध्ये माझाच परिवार आहे हा पूर्ण। मी काय तुम्हाला केव्हाही दुसरं समजलं नाही। जेव्हा जेव्हा लातूरला काम घेतलं, लातूरकरांसोबत काम केलंय मी, जवळजवळ सगळेच लोक, फोटोग्राफर असो, लाईटवाला असो, बँडवाला असो, सगळ्यांसोबत मी काम केलेलं आहे। गेले माझे 25 वर्ष या इथे लातूरमध्ये मी घालवलेले। तर मी सर्वांना परत एकदा धन्यवाद व्यक्त करतो आणि मी लातूर टीमचं एकदा इथे स्वागत करू इच्छितो। आपण सर्वजण उभं राहून लातूरकर टीम जरा कृपया स्टेजवर या आणि मी महाराष्ट्रातर्फे सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आहे, कुणी जागा सोडू नका, स्टेजच्या पाठीमागच्या बाजूला सर्वांनी थांबा। सातारा प्रांताचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय बापूजी करपे यांचं स्वागत करण्यासाठी मी बबन आकनगिरे आणि बाळू नरहरे यांना विनंती करतो की आपण हा सत्कार करायचा आहे। आणि मी लातूरकरांचं इथे स्वागत करणार आहे। आपण लातूरच्या टीमचं जे कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे त्यांचं स्वागत करताना जोरदार टाळ्या वाजवायच्या, जोरदार टाळ्या करायच्या आणि असाच कार्यक्रम वेळोवेळी होत राहो अशीच मी त्यांना विनंती करून माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत आणि टाळ्यांचा आवाज आला पाहिजे। आपण लातूरकर असल्याचा आपल्या सर्वांना अभिमान आहे, त्यामुळे टाळ्यांचा आवाज येणं गरजेचं आहे। आणि पुनश्च एकदा या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलेल्या सर्व प्रतिष्ठित मान्यवरांचं, उपस्थित सर्व लातूर जिल्ह्यामधील मंडप, लाईट आणि केटरिंग क्षेत्रामधील सर्व सदस्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो। खऱ्या अर्थानं तुमचा आणि आमचा श्वास गुंपला धाग्यांचे ते माप नाही, तुमचा आणि आमचा श्वास गुंपला धाग्यांचे ते माप नाही। विसरून जाईल जग सारे, परंतु लातूर जिल्हा आपल्याला कधीही विसरणार नाही। या युक्तीप्रमाणे सर्व पदाधिकाऱ्यांचा सन्मान, सगळ्या पदाधिकाऱ्यांना विनंती आहे आपण स्टेजवरती यायचे, एक ग्रुप फोटो होईल आणि त्यानंतर आपण सर्वच जण भोजनाचा आनंदाने आस्वाद घेणार आहोत। थोडंसं पाठीमागं सरका, सगळेजण थोडंसं साईडला सरका। हॅलो हॅलो। लातूर जिल्ह्यामधील
मंडप लाईट आणि केटरिंग या असोसिएशनचा नव्या कार्यकारिणीचा सन्मान या ठिकाणी केला जात आहे। एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत आणि या नवीन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा द्यायच्या आहेत। आणि उपस्थित असलेल्या सर्वांना आग्रहाची विनंती आहे, जेवण केल्याशिवाय कोणीही जाऊ नका। जेवणाची व्यवस्था बाजूच्या हॉलमध्ये करण्यात आलेली आहे आणि उपस्थित सर्व मान्यवरांचं, उपस्थित सर्व सदस्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि लातूर जिल्हा मंडप लाईट केटरिंग असोसिएशनच्या वतीनं उपस्थित सर्वांना आग्रहाची विनंती करतो की सर्वांनी जेवणाचा आनंद आणि आस्वाद घ्यायचा आहे। उपस्थित सर्वांचं मनापासून आभार। धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद।